नमस्कार. अच्छा, जर तुम्हाला कोणी सांगितलं की मुलांच्या जेवणाच्या ताटात फक्त जेवण नाही तर शिकण्याचा एक भला मोठा खजिना दडलेला आहे, तर आज आपण नक्की हेच बघणार आहोत की आपलं स्वयंपाकघर मुलांसाठी एक मजेशीर शाळा कशी बनू शकते. चला तर मग खाऊ तयार करता करता शिकण्याची ही अनोखी पद्धत जरा जवळून पाहूया. बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं की मुलांचं पोट भरलं की आपलं काम झालं, पण खरंच इतकंच असतं का? नाही. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमधून, त्यांच्या आवडीनिवडींमधून त्यांचा विकाससुद्धा होत असतो. चला तर अन्नाच्या पलीकडचं हे जग थोडं समजून घेऊया. कल्पना अगदी सोपी आहे. अन्नाला एक खेळ बनवायचं. विचार करा, जेव्हा मुलं भाज्या निवडतात, फळं वेगळी करतात किंवा अगदी पीठ मळायला मदत करतात, तेव्हा ते फक्त खात नसतात, तर नकळतपणे खूप काही शिकत असतात. तर बघा, आपण मुलांच्या विकासाचे 3 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. अगदी सुरुवातीला म्हणजे 3 ते 4 वर्षांची मुलं वस्तू ओळखायला आणि वेगळ्या करायला शिकतात. मग 4 ते 5 वर्षांची झाल्यावर त्यांना एखादी गोष्ट कशी बनते हे समजून घ्यायचं असतं. आणि शेवटी 5 ते 6 वर्षांची झाल्यावर ते स्वतःचे लिटल शेफ बनतात. चला आपल्या सगळ्यात लहान गटासोबत सुरुवात करूया. 3 ते 4 वर्षांच्या मुलांसोबत. या वयात ना त्यांचं जग हे स्पर्शातून, चवीतून आणि रंगांमधून उलगडत असतं. बघूया बरं, जेवणातून ते काय काय शिकू शकतात. हा खेळ ना तुम्ही आजच्या आज खेळू शकता. मुलांना सहज विचारा, केळाची चव गोड आहे की आंबट? किंवा भाज्या निवडताना विचारा, यामधलं लाल रंगाचं काय आहे? अशा सोप्या प्रश्नांमधून त्यांची वर्गीकरण करण्याची आणि विचार करण्याची क्षमता वाढते. आणि हे शिक्षण फक्त खेळण्यापुरतं नाहीये, तर रोजच्या कामातही आणता येतं. पुढच्या वेळी बाजारातून आल्यावर मुलांना फळं आणि भाज्या वेगळ्या करायला सांगा. बघा, त्यांच्यासाठी एक मजेदार टास्क असेल आणि शिकण्याचा एक उत्तम मार्गही. त्यांना पण मज्जा येईल आणि त्यांचं शिकणं पण होईल. मुलं एकदा वस्तू ओळखायला शिकली की त्यांच्या मनात एक नवीन प्रश्न येतो. हे बनतं कसं? आता आपण 4 ते 5 वर्षांच्या मुलांच्या जगात जातोय, जिथे प्रत्येक पदार्थामागे एक गोष्ट दडलेली असते. चला तर मग भाकरी किंवा पोळी कशी बनते याची एक मजेशीर गोष्ट एका गाण्यातून ऐकूया. हे गाणं मुलांची कल्पनाशक्ती नक्कीच जागृत करतं. दळून आणले पीठ मळले, भाकरी थापली तव्यावर टाकली. हे फक्त गाणं नाही, तर एक ॲक्शन सॉन्ग आहे. तुम्ही मुलांसोबत पीठ मळण्याचा, भाकरी थापण्याचा अभिनय करून बघा. या खेळातून त्यांना कोणतीही गोष्ट करताना एक क्रम असतो, म्हणजे त्यात काही स्टेप्स असतात. हे अगदी सहजपणे समजतं. आता गाण्यातली गंमत प्रत्यक्षात आणूया. मुलांना पिठाचा एक छोटा गोळा द्या ना. तुम्ही पोळ्या लाटत असताना ते त्यांच्या छोट्या हातांनी काहीतरी आकार बनवतील. तो स्पर्श आणि अनुभव त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. बरं, वर्गीकरण झालं, प्रक्रिया समजली. आता वेळ आहे स्वतः काहीतरी बनवण्याची. या टप्प्यावर 5 ते 6 वर्षांची मुलं लिटल शेफ बनतात आणि गॅस न वापरता एक पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ बनवायला शिकतात. चला तर एक सोपी आणि चटकदार भेळ बनवूया. आपल्याला काय लागेल? मोड आलेली कडधान्य, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि चवीसाठी थोडं लिंबू. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर यासाठी गॅसची अजिबात गरज नाही. कृती एकदम सोपी आहे. मुलांना सगळं साहित्य एका मोठ्या भांड्यात एकत्र करायला सांगा. जेव्हा ते स्वतःच्या हाताने काहीतरी बनवतात आणि सगळ्यांना देतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि आत्मविश्वास खरंच पाहण्यासारखा असतो. पण आपण घरी बनवलेली भेळच का खायची? कारण घरी बनवलेली भेळ आपल्याला ताकद देते, तर दुकानातले वेफर्स खाऊन पोट दुखू शकतं. हा सोपा फरक जर आपण मुलांना समजावून सांगितला, तर ते आरोग्यदायी पदार्थ स्वतःहून निवडायला शिकतात. ही लिटल शेफची आयडिया फक्त भेळेपुरती नाहीये. घरी पाहुणे आल्यावर लिंबू सरबत बनवायला मुलांची मदत घ्या. 2 चमचे साखर आणि 1 ग्लास पाणी यांसारख्या मोजमापांमधून त्यांची गणिताची ओळखही होते. नकळतपणे त्यांचं गणित पक्कं होतं. तर मग या सगळ्या खेळ आणि गमतीमधून मुलं नक्की काय शिकली? चला पटकन एक नजर टाकूया की या स्वयंपाकघरातल्या शाळेतून मिळालेल्या ज्ञानामुळे त्यांचा विकास कसा होतो. म्हणजे बघा, जो लहान मुलगा भाज्या वेगळ्या करतोय तो वर्गीकरण शिकतोय. जो मुलगा गाण्यातून पोळीची गोष्ट समजून घेतोय त्याला प्रक्रिया समजायला लागते. आणि स्वतः भेळ बनवणारा छोटा शेफ पौष्टिक आहार आणि कृती दोन्ही शिकतो. हाच तर आहे स्वयंपाकघरातल्या शिक्षणाचा खरा फायदा. तर मग आज तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात कोणता खेळ सुरू करणार आहात? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मुलांच्या भविष्याची पौष्टिक आणि बौद्धिक पायाभरणी ही त्यांच्या जेवणाच्या ताटातूनच सुरू होते.